तुमच्याकडे सुद्धा महेश्वरी साडी आहे का? आणि असेल तर ती कोणत्या कलरची आहे हे मला नक्की सांगा. एका साडीमध्ये इतकं सौंदर्य, इतकी परंपरा आणि इतकी शांत एलिगन्स कशी काय असू शकते? ट्रेंड तर खूप येतात, पण काही साड्या अशा असतात ज्या प्रत्येक ट्रेंड नंतरही पुन्हा पुन्हा मनात जागा बनवतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. हाय, मी स्वप्नाली. आणि साडीमध्ये मी या माझ्या साड्यांच्या मालिकेतल्या 5व्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज मी जी साडी नेसली आहे ना, ती आहे प्युअर हँडलूम महेश्वरी साडी. एक अशी साडी जी फक्त फॅशन नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या मनातला एक जिव्हाळ्याचा कोपरा आहे. महेश्वरी साडीचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर येते हलकी, रॉयल, ग्रेसफुल आणि एकदम टाइमलेस सौंदर्य. म्हणतात ना, काही साड्या फक्त वॉर्डरोबमध्ये नसतात, तर त्या आपल्या आठवणींचा भाग बनतात. महेश्वरी साडीची गोष्ट फक्त विणकामाची नाही, तर इतिहासाचीही आहे. जवळपास 250 वर्षांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी मध्य प्रदेशातील महेश्वर येथे या साडीच्या परंपरेला सुरुवात केली. त्यांना महेश्वरमधील कला, विणकर आणि स्थानिक लोकांना एक नवी ओळख द्यायची होती. म्हणून त्यांनी विविध भागातील कुशल विणकरांना घेऊन या हातमागाच्या कलेला एक नवी दिशा दिली. आजही ही साडी हातमागावरच विणली जाते. सिल्क आणि कॉटनचे धागे एकमेकात गुंफून तिची निर्मिती केली जाते. म्हणूनच या साडीमध्ये सिल्कची नाजूक चमक आणि कॉटनचा हलकेपणा दोन्हीही अनुभवायला मिळतात. प्रत्येक बॉर्डर, प्रत्येक पट्टा, प्रत्येक डिझाईन विणकरांच्या कुशल हातांनी आकार घेत असतो. आणि म्हणूनच महेश्वरी साडी ही फक्त एक साडी नसून ती इतिहास, परंपरा आणि हातमागाच्या कलेचा एक सुंदर वारसा आहे. मला नेहमी वाटतं, प्रत्येक स्त्रीच्या वॉर्डरोबमध्ये एकतरी महेश्वरी साडी असायलाच हवी. कारण ती फक्त साडी नसते, ती एलिगन्सची फिलिंग असते, साधेपणातलं रॉयल सौंदर्य असते. आणि खरं सांगू, साडी नेसली की स्त्री फक्त सुंदर दिसत नाही, तर ती स्वतःला नव्याने अनुभवत असते.